विधिमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवणार का अशी शक्यता आहे, कारण माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून राजीनामा अजूनही घेण्यात आलेला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत या बाबतीतला निर्णय होऊ शकतो आणि लवकरच निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा होण्याची शक्यता आहे। यामुळे आता माणिकराव कोकाटेंवरती एकीकडे मंत्रिपद कायम राहणार असलं तरी खातं बदलून कारवाई केली जाण्याची शक्यता सध्या मिळते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। अक्षय, प्रसन्न, सगळ्यात आधी आपण ही बातमी दिलेली होती की काहीतरी राजकीय घडामोडी या घडत आहेत, कारण की काल स्वतः मुख्यमंत्री जाऊन हे राज्यपालाला भेटलेले होते आणि आज ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांना भेटले, सह्याद्रीवर त्यांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये कदाचित हा निर्णय झाल्याचं आता समोर येत आहे। सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे ती या तीन नेत्यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते बदलण्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे किंवा त्यांचं खातं बदलणार हे आता निश्चित करण्यात आलेलं आहे। कारण पत्ते खेळणं किंवा रमी खेळणं, ऑनलाईन रमी खेळणं हे त्यांना भोवलेलं आहे। विधिमंडळासारख्या परिसरामध्ये किंवा ज्यावेळी सेशन सुरू आहे, विधिमंडळाचं कामकाज सुरू आहे, ते कामकाज सुरू असताना हे पत्ते खेळणं हे अतिशय भयंकर होतं आणि जो एक रिपोर्ट आलेला होता त्या रिपोर्टमधून देखील एक सूत्रांची माहिती आलेली की जवळपास 18 ते 22 मिनिटं हे माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत होते किंवा ऑनलाईन रमी खेळत होते। त्यामुळे जर आता आपण पाहिलात तर माणिकराव कोकाटेंचं खाते बदल होणार आहे आणि खरं म्हणजे त्यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यांच्या मंत्रिमंडळातून हक्कलपट्टीची मागणी ही सगळ्या विरोधकांची होती। अनेकांनी त्यावर आक्षेप घेतलेले होते, अनेक विरोधकांनी त्यावर मागणी केलेली होती, मात्र त्यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी होणार नाहीये, त्याच्याऐवजी त्यांचे खाते बदल होणार आहे ही सूत्रांची माहिती आहे। आणि याबद्दल आता थोड्याच वेळात शिक्कामोर्तब देखील होईल, ज्यावेळी स्वतः अजित पवार किंवा एक ऑफिशियल ऑर्डर निघेल मंत्रालयातून किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून, त्याच्यानंतर हा पदभार कोणाला दिला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की माणिकराव कोकाटे यांना जर दुसरा पदभार दिला तर कृषी मंत्री पदावर कोण राहणार, कृषी खातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या ज्या घटना घडलेल्या आहेत, माणिकराव कोकाटेंची अनेक विधानं जी होती ती शेतकऱ्यांना दुखावणारी होती, मग असा एखादा चेहरा किंवा असा एखादा व्यक्ती जो या शेतकऱ्यांचा पुन्हा विश्वास सरकारवर आणेल, अशा व्यक्तीला ही संधी द्यावी लागेल। त्यामुळे नवीन चेहरा कोण हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रसन्न, अक्षय, यामध्ये आणखी काही उपप्रश्न आहेत की आता खाते बदल होणार असेल तर कृषी खातं कुणाकडे जाईल? पोर्टफोलिओ नुसता मंत्रीच बदलणार आहे का ज्याच्याकडे पोर्टफोलिओ तो पक्ष सुद्धा बदलणार आहे? आणि जर का राष्ट्रवादीतून आता नवीन मंत्री देणार असतील खात्याला तर मग राष्ट्रवादी अंतर्गत कोणती अशी नावं असू शकतात? याबद्दल काही संकेत मिळत आहेत का, काही सिग्नल मिळत आहेत का? कोणाकडे हे खातं जाणार, कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत तर निश्चितता आहे। कारण की कृषी खातं हे गेल्या वेळी देखील ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी ज्यावेळी अजित पवार त्यांच्याबरोबर आले त्यावेळी देखील ते राष्ट्रवादीकडेच होतं, त्यामुळे खातं हे राष्ट्रवादी पक्षाकडेच राहील अशी शक्यता जास्त आहे। मात्र पक्षांतर्गत काही बदल केले जातील, काही खाते बदल केले जातील, मग माणिकराव कोकाटे यांना एखादं दुसरं दुय्यम दर्जाचं एखादं खातं दिलं जाईल आणि त्यांच्या जागी एखादा नवीन चेहरा असेल किंवा पक्षातला असा एखादा चेहरा असेल ज्याला संधी द्यायची गरज आहे, अशा एखाद्या व्यक्तीला हे खातं पुन्हा एकदा दिले जाते। कारण की धनंजय मुंडे यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप, हे कृषी मंत्री असताना त्यांनी जे घोटाळे केले असा आरोप हा सुरेश धस यांनी केला, त्यावर त्यांनी चौकशीची देखील मागणी केलेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे किंवा माणिकराव कोकाटे यानंतर आता नवीन कृषी मंत्री राज्याचा कोण असेल, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक जनता ही शेतीवर अवलंबून आहे, शेतीच्या संबंधित वेगवेगळ्या व्यवसायांवर अवलंबून आहे, मग अशा राज्याचा कृषी मंत्री कोण असेल याकडे तर सगळ्यांचंच लक्ष लागलं। प्रसन्न, अक्षय, अशी कुठली नावं सध्या दिसतायत का? एखादं वेगळंच नाव समोर येईल का किंवा आहे त्या मंत्र्यांकडे कृषी खातं जाईल का? पुन्हा हा सुद्धा विषय आहे की कृषीसारखं महत्त्वाचं खातं हे आधीचीच खाती असलेल्या व्यक्तीकडे दिलं जाईल का? काय शक्यता वाटते कृषी खात्याला घेऊन?
एक तर आहे की धनंजय मुंडे हे गेल्या 2 दिवसापासून सलग मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत. काल देखील त्यांची भेट झाली असं सांगितलं जात आहे. आज देखील ते सह्याद्रीवर आले होते, ज्यावेळी हे तिन्ही नेते म्हणजे सुनील तटकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री हे सह्याद्रीवर होते, त्यावेळी देखील ते येऊन गेले. त्यामुळे एकतर धनंजय मुंडे यांचं नाव नक्कीच त्यामुळे चर्चेमध्ये आहेच. मात्र धनंजय मुंडे सोडले तर मग राष्ट्रवादीतला नवीन चेहरा कोण आहे हे आपल्याला बघावं लागेल. अत्यंत गुप्तता पाळली जाते आहे, कारण की मगाशी देखील बैठक झाली की नाही याबाबत देखील एक मोठी गुप्तता पाळण्यात आलेली होती. 2 नेते वेगवेगळे बसलेले होते असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता हे कन्फर्म झालेलं आहे की त्या तिन्ही नेत्यांची एकत्रित बैठक झाली, त्यामुळे नवीन नाव कोण असेल हे देखील एक गुप्तता पाळली जात आहे. मात्र लवकरच ते नाव समोर येईल आणि आपल्याला विश्वास आहे की एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या नवीन व्यक्तीकडे हे खातं जाईल नक्कीच. अशी शक्यता जास्त आहे. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.